नमस्कार. आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, प्रज्ञाताई व सर्व बंधू भगिनींना नमस्कार. प्रज्ञाताई, तुम्ही ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन आमच्या भेटीला परत आलात, याचा खूप आनंद होतोय. आराधना ध्यान समूहातर्फे तुमचे मनःपूर्वक स्वागत. 17 ऑगस्ट 24, 10 ऑक्टोबर 24 रोजी तुम्ही समर्थ शिष्या वेण्णाबाई आणि अक्काबाई यांचे जीवनपट आमच्यापुढे खूप सुंदररित्या उलगडले होते. 20 वर्षांहून अधिक काळ संस्कृत विषयाच्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रज्ञाताईंचे विश्व कवितांचे व विश्व उपासनेचे हे यूट्यूब चॅनल्स आहेत. निवेदिका, लेखिका, निरूपणकार, कंटेंट क्रिएटर अशा अनेक भूमिका यशस्वीपणे निभावणाऱ्या प्रज्ञाताई आज गुरु परमात्मा परेशू या सदरात मारुती अवतार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. सहज सुंदर उगवती वाणी हे प्रज्ञाताईंच्या विवेचनाचे वैशिष्ट्य आहे. आजही अशीच सुंदर विवेचनाची मेजवानी आम्हाला मिळेल यात शंकाच नाही. युट्यूबवर तुमचा एक व्हिडिओ अशातच बघण्यात आला होता. तेव्हाच मनात आले होते की परत एकदा आराधना समूहामध्ये तुम्हाला ऐकावे आणि ती इच्छा आज ऋताताईंनी लवकरच पूर्ण केली. खूप खूप धन्यवाद ताई. मी प्रज्ञाताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. श्रीराम समर्थ. खूप छान. मागच्या वेळी पण तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया इतक्या छान होत्या, मी भारावून गेले. तर आता ताईंनी सांगितलं तर माझ्या चॅनलची नावं बदललेली आहेत. विश्व उपासना असं आहे, म्हणजे विश्व उपासनेचे हे जे चॅनल आहे ते अध्यात्म साधना असं आहे. आणि विश्व कवितांचे हे जे चॅनल आहे ते साहित्य संवाद अशी चॅनलची थोडी फेरफार केली आहे, नावांची बदलली आहेत नावं. त्यामुळे हे 2 चॅनल माझे आहेत. तर हरकत नाही, याआधी ची ओळख असेल त्यामुळे. तर छान आहे तुमचा ध्यान समूह. आराधना ध्यान साधनेच्या माननीय अनघाताई, माननीय ऋताताई आणि आपण सर्व साधक यांच्या हृदयस्थ आत्मारामाला मी सादर वंदन करते. आता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज आहे जया एकादशी. जया एकादशीचं असं महात्म्य आहे की हे जे व्रत आहे, या व्रताच्या प्रभावामुळे सगळी पापं नाहीशी होतात आणि अश्वमेधाचं पुण्य मिळतं, अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. रामरक्षेत बघा, एक ओळ आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, अश्वमेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशयः. कशामुळे मिळतं हे अश्वमेधापेक्षाही जास्त पुण्य? तर नामस्मरणामुळे मिळतं. कारण एकादशी वगैरे हे व्रत एका दिवसासाठी असतात. नामस्मरण हे अखंड जर आपण केलं आणि रोज केलं तर नामस्मरणाचं पुण्य हे अश्वमेधापेक्षाही जास्त आहे असं त्यामध्ये म्हटलंय. तर माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आकंठ आजन्म नामस्मरणाचं महत्व सांगितलं. तुम्ही कुठलंही नाव घ्या, नामस्मरण करा, पण एकच नाम घ्या आणि तेच सतत जपा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नामस्मरणाचं महत्व सगळ्याच संतांनी सांगितलंय, पण गोंदवलेकर महाराजांनी म्हणजे ते नामावतार म्हणून ओळखल्या जातात असे माझे सद्गुरू आहेत. पुढला 1 तास आपण त्यांच्या सहवासात राहणार आहोत आणि करते करविते अर्थात सद्गुरू आहेत आणि आराधना ध्यान साधना करणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनी आहेत. तर अशा श्रोत्या मला लाभलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी काय बोलणार खरं पाहिलं तर. तुम्ही इतकं श्रवण, फक्त तुमची इतकी छान आहे, इतकं श्रवण करता तुम्ही वेगवेगळ्या संतांची चरित्र आणि सातत्याने हे काम चालू असतं तुमचं. तर खरंच मी तुमच्या सगळ्यांपुढे नतमस्तक आहे. सुरुवात करूया अर्थातच
मंगलाचरणाने. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. यदक्षर पदं भ्रष्टं मात्रहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देय, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. बोला पुंडलीक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा सद्गुरु, सगळेच सद्गुरु, कारण ह्या सगळ्या पदव्या आपण सद्गुरूंना लावतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज आणि सच्चिदानंद, सच्चित आनंद. मला तर वाटतं ह्या सगळ्या पदव्या ज्या आहेत सद्गुरूंसाठी असलेल्या, त्याच्या पुढे सगळ्या पदव्या फिके आहेत. बाकी जे अवॉर्ड्स मिळतात ते सगळे फिके आहेत या पदव्यांपुढे. इतके ह्या सगळ्या पदव्या महान आहेत, कारण संतांचं बोलणं हे आत्मप्रचितीचं असतं. आमच्यासारख्यांचं बोलणं हे ऐकून वाचून मनन चिंतन करून असं होतं. तर संत जे बोलतात ती आत्मप्रचिती असते आणि ते सहज बोलतात. सहज बोलणे हितोपदेश असं असतं त्यांचं बोलणं. म्हणजे खरं तर महाराजांचं चरित्र इतक्या कमी वेळात सांगणं शक्यच नाहीये. मी तर म्हणते 1/4 पण ते होईल की नाही मला शाश्वती नाहीये. मागच्या वेळी आपण वेणा स्वामींचं चरित्र 4 मुक्तींच्या आधाराने बघितलं, बरोबर. अक्का स्वामींचं चरित्र नवविधा भक्तीच्या आधाराने बघितलं. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र इथे कुठे बसतं? कुठेच बसत नाही. कारण त्यांची अवस्था ही तुर्यातीत होती. तुर्या ही 4थी अवस्था आहे. आपल्या 3 अवस्था असतात, स्वप्न, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्थांमध्ये सामान्य माणूस असतो. त्यानंतर जे संत असतात त्यांची तुर्यावस्था असते. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखे संत असतात ते तुर्यातीत अवस्थेत असतात. म्हणजे त्यांचं वर्णनच असं केलंय की महिषास वेद वदवी पदवी अशाची, जाणोनी आत्मस्थितीला करणी जयाची. महिषास वेद वदवी. खरं तर इथे ज्ञानेश्वर माऊलींशी बरोबरी केली आहे. आणि खरोखर हे संत जे असतात ते वेगवेगळे वेश बदलून येतात मी म्हणेल. कारण जे त्यांच्याबद्दल जे वर्णन करतात ते सुद्धा पोचलेले संत असतात, ज्यांनी हे वर्णन केलेलं असतं ते. म्हणजे महाराज जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलतात तेव्हा महाराज म्हणतात की श्रीकृष्ण वेश बदलून आले आणि त्यांनी मराठीतून ज्ञानेश्वरी म्हणजे गीता मराठीतून सांगितली ज्ञानेश्वरीच्या रूपाने. हे जे महाराज बोलतायत त्यांना अंतर्ज्ञानाने माहिती असतं की ते कोण आहेत. आणि खरोखर आपण पण बघतो की त्यांचा जन्म जन्माष्टमीचा आहे. समर्थांचंही तसंच आहे. आणि महाराज तर समर्थांचेच अवतार होते. तर महिषास वेद वदवी पदवी अशाची, जाणोनी आत्मस्थितीला करणी जयाची. पण तरीही ज्या जन्मामध्ये जे काम करायचं असतं तेच काम ते करतात. ते मागच्या जन्मात काय केलं, आधीच्या जन्मात काय सांगितलं ते करत नाही. म्हणजे कसं की जसं समर्थांनी दासबोध लिहिला, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, आता इतके ग्रंथ लिहून झाले होते, मग महाराजांनी काहीही लिहिण्याचे ते भानगडीत पडले नाही. कुठलाही ग्रंथ त्यांनी लिहिला नाही. त्यांचं बोलणं म्हणजे सहज बोलणे हितोपदेश होतं. लोक ते लिहून घ्यायचे आणि मग त्याची लोकांनी पुस्तकं काढली. म्हणजे महाराजांचं प्रवचन हे अशाच पद्धतीने तयार झालंय. लोकांनी जे लिहून घेतले महाराजांची निरूपणं सहज स्फुरलेली, ती म्हणजे प्रवचनं आहेत. प्रवचनं महाराजांनी लिहिलेली नाहीयेत. महाराजांचं चरित्र सुद्धा महाराजांनी देह ठेवल्यानंतर कितीतरी वर्षांनी लिहिलं गेलं. आणि तेही बाबा वेलसेरांनी लिहिलं. त्यांना महाराजांनी तशी प्रेरणा केली आणि त्यांच्याकडून ते चरित्र लिहून घेतलं. कारण चरित्रकार हा पण शेवटी जन्माला यावा लागतो. तर असं महाराजांचं चरित्र सुद्धा तेव्हा त्या काळी त्यांच्या सोबत असलेले लोक सुद्धा लिहू शकले नाही. इतकं महाराजांचं चरित्र विलक्षण होतं.
इतकं मोठं चरित्र खरोखर एक-एक जर वाचलं आपण महाराजांचं चरित्र, तर आपल्याला वाटतं की अरे बापरे! अ, हे कसं काय शक्य आहे? आपल्यासारख्या सामान्यांना ते कधी-कधी कळतही नाही कारण आपल्या दृष्ट्याचे ते खूप पलीकडे असतात. मी मगाशीच म्हणाले तसं, की ते तुर्यातीत अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांचं चरित्र असं वर्णन करणं खरं पाहिलं तर अं, सामान्यांचं कामच नाही. माझ्यासारखी तर एक प्यादा आहे. मी म्हणेन, की बोलविता धनी ते आहेत आणि तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणून कुठेतरी मी बोलायचं धैर्य करते आहे. तर महाराजांचं चरित्र असं असं त्यांची स्थिती होती महाराजांची. आपण महाराजांचं चरित्र हे समर्थांचे म्हणजे आत्ताच आपला जो विषय आहे, की अ, मारुती राय आणि महाराजांचं चरित्र कसं एकरूप होतं. कारण आपण समर्थांच्या आरतीत म्हणतो. पहिले समर्थांचं चरित्र बघूया. कारण समर्थ मारुतीराय म्हणजेच समर्थ, समर्थ म्हणजेच महाराज. म्हणजे हे इक्वेशनच आहे. म्हणजेच मारुतीराय म्हणजेच महाराज. हो की नाही? तर आपण समर्थांच्या आरतीत म्हणतो बघा. काय आहे समर्थांची आरती? साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाले रामदासाची मूर्ती. आरती रामदासा भक्ती विरक्तीशा उगवला ज्ञान सूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा. आता अ, रा- मारु साक्षात शंकराचा अवतार मारुती म्हटलं म्हणजे साक्षात शंकराचा अवतार होते समर्थ काही शंकाच नाही त्यामध्ये. आणि समर्थांचा पुढचा अवतार मारुती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कसे होते हे आपण हळूहळू नंतर बघणारच आहोत. म्हणजे ते पुराव्यानिशी बघणार आहोत. कसं काय त्यांच्या चरित्रामध्ये त्याचे कुठे दाखले दिले आहेत, कसं काय आपण म्हणतो की महाराज हे मारुतींचा अवतार आहे म्हणून. तर हे सगळं महाराजांचं असं चरित्र हे समर्थांच्या चरित्राशी मिळतं-जुळतंच आहे बरचसं. म्हणजे आता महाराजांचा जसं काय म्हटलंय आरतीमध्ये, की "उगवला ज्ञानसूर्य उजळुनी प्रकाशा." तर हा ज्ञानसूर्य अ, माघ शुद्ध द्वादशीला 1845 मध्ये लिंगोपंतांच्या घरामध्ये जन्माला आला. हा ज्ञानसूर्य उगवला. रात्रभर भजन झालं पंतांकडे. पंत म्हणजे महाराजांचे आजोबा, लिंगोपंत म्हणजे. त्यांचे वडील रावजी, आई गीताबाई. तर पंतांचं नाव काय? कारण ते लहानपणी त्यांच्याच अंगा-खांद्यावर खेळले आणि आपण बालपणात आता महाराजांचं थोडं बालपण बघूया आणि मग मारुती अवताराकडे आपण येऊया. ते कसा मारुती अवतार होते ते. तर महाराजांचे जे आजोबा होते, लिंगोपंत त्यांना ते म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळो गोमटी. तसं महाराजांचे आजोबा हे वारकरी होते आणि परंपरागत त्यांच्यामध्ये भक्तीचा आणि ज्ञानाचा संगम होता महाराजांच्या घरामध्ये. तर एक दिवस लिंगोपंत रात्री झोपलेले होते आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं. झोपायच्या आधी त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली, की "मला आता वारीला येता येत नाहीये. माझी खूप इच्छा आहे वारीला यायची. पण वयामुळे मी आता येऊ शकत नाही." अशी प्रार्थना करून त्या दिवशी ते झोपले आणि पहाटे त्यांना 3:30च्या सुमारास स्वप्नात साक्षात पांडुरंग आले आणि ते म्हणाले, की "तुला वारीला यायला जमत नाही ना म्हातारपणामुळे, तर तू असं कर, तू तुझ्या मळ्यामध्ये जा आणि एक जागा दाखवली. या ठिकाणी तू खोद आणि तुला मी तिथे सापडेल." असं सांगितलं आणि ते अंतर्धान पावले. तर लिंगोपंतांना जागले तेव्हा असंच 3:30 पावणे 4 काय झाले होते. तर त्यांना चैन पडत नव्हती, की कधी सकाळ होते, कधी सूर्य उगवतो आणि मी अ, त्या मळ्यामध्ये जाऊन विठोबाचं दर्शन घेतो. तर सकाळ पहाट झाली. त्यांनी तोपर्यंत नामस्मरण केलं छान आणि पहाटेला सूर्योदयाला ते आपल्या काही शिष्यांना घेऊन मळ्यामध्ये गेले. जिथे पांडुरंगाने जी जागा दाखवली होती, त्या जागेवर त्यांनी खोदायला सांगितलं आणि जसा टणककार झाला, तसं त्यांनी सगळ्या मंडळींना बाजूला केलं. स्वतःनी ती माती बाजूला केली आणि अगदी कोणीतरी ठेवावं तिथे
अशासारख्या पांडुरंगाच्या मूर्त्या तिथे ठेवलेल्या होत्या. पांडुरंग रुक्माई सोबत त्या मूर्ती आजही गोंदवलेल्या आहेत विठ्ठल मंदिरामध्ये. आणि त्याच्या बाजूच्या खोलीतच श्री महाराजांचा जन्म झाला. रात्रभर भजन झालं आणि त्यानंतर सकाळी मगाशी म्हटलं तसं की उगवला ज्ञानसूर्य उजळवणी प्रकाशा, अगदी सूर्योदयाच्या वेळी श्री महाराजांचा जन्म झाला. तर ह्याच्या आधीची एक गोष्ट सांगते, महाराजांच्या जन्माच्या आधीची. मी मगाशी जसं म्हटलं की महिषास वेद पदवी पदवी अशाची, तर त्यासाठी आणखीन एक गोष्ट मी आधीची सांगते महाराजांची, कारण त्याशिवाय महाराजांचा अधिकार काय होता ते म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यामुळे कळू शकेल. की गीताबाईंना जेव्हा 8वा महिना लागलेला होता तेव्हा त्यांचं बाळंतपण म्हणजे लिंगोपंत होते आणि राधाबाई होत्या म्हणजे लिंगोपंताच्या पत्नी, त्यांनी ठरवलं की यांचं बाळंतपण हे माहेरीच करायचं. तर 8वा महिना लागलेला असताना एक बैरागी त्यांच्या घरी आला. तेव्हा त्यांच्या म्हणजे वस्तीला त्यांच्या घरी अनेकदा बैरागी साधू संत येत असत. तर तसा तो बैरागी आला आणि गीताबाईंनी जेव्हा त्यांना नमस्कार केला तेव्हा त्या बैरागीने काय म्हणावं की तू यहाँ है मेरे लाला, मैं तेरे दर्शन को तरस रहा था, असं म्हणून त्यांनी गीताबाईंनाच नमस्कार केला आणि ते परत म्हणजे त्यांना जायचं होतं खरं तर रामेश्वराला, तर ते परत त्यांच्या घरी निघाले कारण तिथेच त्यांना साक्षात रामेश्वराचं दर्शन झालं होतं गीताबाईंच्या रूपामध्ये. तर हा महाराजांचा अधिकार होता. आणि त्यानंतर महाराजांचा जन्म बरोबर द्वादशीला झाला पहाटे. आणि जन्म झाल्यानंतरची आणखीन एक म्हणजे कसं मारुती अवतार होते किंवा किती वरच्या पातळीवर त्यांच्या एवढ्या लहानपणी किती वरच्या पातळीला महाराज पोहोचले होते, त्यासाठी आणखीन एक उदाहरण सांगते. एकदा त्यांची आई स्वयंपाकघरामध्ये मला वाटतं देवाची उपकरणं घासत होती आणि त्यांची मावशी ही म्हणजे बाहेरच्या खोलीमध्ये काहीतरी काम करत होती. तर तिला नामस्मरण ऐकू आलं आणि तिने सगळीकडे शोध घेतला की नामस्मरण कोण करते, घरात कोणीच नाहीये. असं करता करता, कारण थोडं मोठं घर असायचं म्हणजे मोठंच घर होतं कारण महाराज कुलकर्णीच होते, कुलकर्णी पद होतं त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे ती अशी बघत बघत गेली आणि तिला दिसलं की पाळण्यात बाळ आहे आणि गणूबाळ नामस्मरण करताय. महाराजांचं पाळण्यातलं नाव गणपती. तर गणूबाळ नामस्मरण करताय म्हणजे बोलायच्या आधी नामस्मरण करणारे श्री महाराज. आता काय अवस्था असेल, ही तुर्यातीत अवस्थेमध्ये असणारे श्री महाराज साक्षात मारुतीचा अवतार होते हे म्हणजे उघडच आहे. त्यासाठी म्हणजे साक्षात शंकराचा अवतार मारुती जसं म्हटलंय ते आणि महाराजांच्या चरित्रामध्ये आहे की अणुमात्र ही संशय नाही म्हणून. नाही काय आहे ते पद, धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणु मात्र ही संशयासी थार, असं महाराजांच्या पदामध्ये म्हटलंय. तर खरंच अणुमात्र संशय नाही की ते मारुतीचा अवतार होते. तर नामस्मरण करत होते. तर महाराजांचं बालपण हे असंच मस्ती वगैरे करण्यात गेलं जसं कृष्णाचं होतं तसंच. एक दिवस त्यांचे आजोबा लिंगोपंत त्यांनी श्री महाराजांना समोर बसवलं आणि गीता सांगायला सुरुवात केली. महाराज त्यांनी एक श्लोक म्हणावा, महाराजांनी पाठोपाठ तो श्लोक म्हणून दाखवावा जसाच्या तसा. आता तुम्ही काय म्हणाल एवढ्या लहानपणी, आणि असं करत करत सगळे गीतेचे श्लोक महाराजांनी म्हटले, जसे लिंगोपंतांनी सांगितले पाठोपाठ पुस्तक समोर नसताना महाराजांनी तसाच्या तसा श्लोक म्हणावा. हे बरेच वेळा चालायचं. एकदा म्हणजे आजोबांनी त्यांच्या लिंगोपंतांनीच महाराजांना विचारलं की तुला हंडाभर मोहरा दिल्या तर तू काय करशील? ते म्हणाले गोर गरीब आंधळे पांगळे सगळ्यांना वाटून टाकेल. त्यानंतर त्यांनी विचारलं की तुला राजा केलं तर काय करशील? तर म्हणाले माझ्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही. आणि खरंच आहे, आज महाराजांचं राज्य गोंदवल्यात आहे आणि
लाखो लोक जेवून जातात. हजारो पण नाही म्हणणार मी. लाखो लोक वर्षभरात कितीतरी लाख लोक जेवतात रोज. हजारोंच्या पंक्ती तर उठतातच. आणि अ, अन्नदान, नामस्मरण ह्या 2 गोष्टी महाराजांना अतिशय प्रिय आहेत आणि त्यांच्या प्रत्येक भक्ताकडे या 2 गोष्टी असतातच. आल्या तिथं अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे. महाराजांनी सांगितलंय. तर तसं गोंदवल्याचं तर वैशिष्ट्य खूप मोठं आहे. ते आपण नंतर कधीतरी बघू. तर महाराज लहानाचे मोठे होत होते. 7-8 वर्षाचे वगैरे झाले असतील आणि एकदा ते घर सोडून निघून गेले. आपल्या काही मित्रमंडळींना घेऊन गेले. आता त्यांच्या शाळेतल्या खोड्या वगैरे किंवा बाकी सगळं आपण थोडंसं पुढे जाऊया. कारण मग खूप वाढेल चरित्र. त्याच्यामुळे मी थोडा पुढला भाग सांगते, की एक दिवस ते त्यांच्या मित्रांसोबत घरातून निघून गेले आणि कुठे गेले? तर कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला गेल्यावर त्यांच्यासोबत 3-4 मंडळी होती. त्यांचे मित्र होते. छोटे-छोटेच होते सगळे 7-8 वर्षाचे त्यांच्याच बरोबरीचे. कोल्हापूरच्या मंदिरासमोर एक भिकारी त्यांना दिसला. तर यांनी काय करावं? आपल्या कानातली भिकबाळी ओढली खचकन आणि त्या भिकाऱ्याच्या ताटात टाकली. सोन्याची भिकबाळी कानात होती ती. तर त्यांच्या कानातून घळघळ रक्त यायला लागलं आणि त्याच वेळेस तिथे त्या संस्थानचे राजगुरू होते. ते आपल्या पत्नीसोबत रोज दर्शनाला यायचे महालक्ष्मीच्या. आणि ते तसेच येत होते आणि त्यांनी बघितला हा प्रकार, की हा छोटासा बाळ आणि असं काढून देतोय, याच्या कानातून रक्त येतंय. मग त्यांनी त्याची विचारपूस केली, की "तो कोण? कुठला? कशासाठी आलास?" त्यांनी सगळं सांगितलं. तर आणि त्यांचं तेजःपुंज म्हणजे महाराजांना बघितल्याबरोबरच त्यांच्या प्रेमात पडणार सगळेजण. म्हणजे अजूनही तुम्ही गोंदवल्याला गेलात, की महाराज नाहीत आहे असं तर कोणी म्हणूच शकत नाही. महाराज आहेत, सत्ता रूपाने आहेत तिथे. कारण सगळेच संत देह सोडून गेले तरी ते सत्ता रूपाने असतात आणि ते आपलं कार्य करतच असतात. फक्त आपण त्यांना त्या पातळीवर जाऊन बघत नाहीत म्हणून आपल्याला असं वाटतं, की सद्गुरू देहात नाहीयेत. आणि असंही समजण्याचं काहीही असं नाहीये, की देहात सद्गुरू असेल तरच अनुग्रह घ्यायला पाहिजे. सद्गुरू तत्व आहे आणि ते कायम असतं. तसे महाराज आहे सत्ता रूपाने आजही गोंदवल्यात आहेतच. तर त्या दिवशी त्यांनी गणूबाळाला आपल्या घरी नेलं त्या राजगुरूंनी आणि त्यांना दत्तक घ्यायचं ठरवलं. आता इथे महाराजांच्या बरोबरचे होते ते पायी चालून थकले होते. त्यांचे 2-3 मित्र ते आपल्या घरी परत गेले आणि घरी गेल्यानंतर विचारलं साहजिक सगळ्यांनी, की कुठे गेले? त्यांनी सांगितलं कोल्हापूरला गेले. आणि मग पंतांनी सांगितलं रावजींना, की जाऊन घेऊन ये त्याला. मग रावजी निघाले आणि ते पोहोचेपर्यंत आणि ह्या राजगुरूंनी त्यांना दत्तक विधान सुरू झालं त्यांच्याकडे आणि तितक्यात रावजी तिथे पोहोचले. हा तर खरं योगायोगच होता, नाहीतर दत्तक गेले असते महाराज तिकडे आणि तेव्हा ते होतं असं. तर रावजी पोहोचले आणि महाराजांना ते परत घेऊन आले घरी. घरी आल्यानंतर पण सगळ्यांना असं वाटलं कारण लहानपणी पण महाराजांची हीच सवय होती, की ते निघून जायचे मध्यरात्री एकदा लिंगोपंतांनी बघितलं अंथरुणात महाराज नाहीयेत, 3:30 वाजले होते. कुठे गेले, कुठे गेले? सगळीकडे शोधाशोध झाली. सगळीकडे बघितलं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून नदीच्या किनारी बघूया म्हणून सगळेजण गेले आणि बघितलं तर एका गुहेमध्ये हे छोटंसं बाळ आपलं नामस्मरण करत बसलं होतं. आणि घरी आल्यावर सांगितलं, की "तिथे छान मन रमतं म्हणे नामामध्ये म्हणून मी जातो." मग त्याच्यानंतर ते गेले तर कोणी त्यांना बघितलंच नाही. म्हणजे गेलेच नाही बघायला कारण माहीत होतं हे बाळ कुठे जातं आणि काय करतं. पण एवढ्या दूर इतक्या दिवस गेल्यामुळे ते कोल्हापूरला त्यांच्या वडिलांना जावं लागलं. ते परत त्यांना घेऊन आले महाराजांना आणि आल्यानंतर मात्र त्या तेव्हाच्या प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह झाला. आणि विवाह केल्यानंतर सुद्धा महाराजांचं मन काही रमत नव्हतं घरामध्ये. त्यांना गुरुभक्तीची गुरु भेटीची ओढ लागली होती. अ, सद्गुरू करावा असं महाराजांना वाटत होतं. जो कोणी बैरागी तिथल्या मारुतीच्या मंदिरात येईल त्यांना महाराज विचारत होते, "का हो, असा वेश घेतला की गुरु भेटतो का?" मग गुरु कसा भेटतो? तर एकाने त्यांना सांगितलं, "नाही रे बाळा, असा वेश घेतला की गुरु भेटतोच असं नाही. त्यासाठी आपल्याला खूप तप करायला लागतं. अ, संतांच्या भेटी घ्यायला लागतात." हे महाराजांच्या मनामध्ये पक्क ठसलं आणि एक दिवस महाराज परत घरातून निघून गेले सकाळीच, कोणाला न सांगता. आणि एका लंगोटीवर निघाले. काहीही नाही जवळ आणि वण पूर्ण भारत फिरले. इतकं फिरले, की
त्यांनी सगळ्या संतांची दर्शनं घेतली, जितके संत होते त्यावेळी. म्हणजे स्वामी समर्थ असतील, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस असतील, अ, नंतर आपले बरेच संत, म्हणजे अनेक संतांच्या भेटी त्यांनी घेतल्या. आणि ते अ, मजल दर मजल करत 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 जायचे. साधू संत भेटले, त्या साधूंनी त्यांना आपल्या जवळची विद्या दिली. प्रत्येकाने त्यांना आपल्या जवळची विद्या दिली आणि त्यांनी ती लगेच ग्रहण केली. म्हणजे त्यांना रिसेप्टिव्हिटी खूप चांगली होती महाराजांची. पटकन ग्रहण केलं त्यांनी सगळं आणि पुढे-पुढे ते जात होते. तर असं करता-करता ते खूप थकले, की मी आता एवढ्या संतांच्या भेटी घेतल्या, इतक्या जणांना भेटलो, इतकी विद्या घेतली, पण माझं समाधान काही झालं नाही. सगळेजण त्यांना हेच सांगत होते, की तुझं काम माझ्याकडे नाही. स्वामी समर्थांकडे गेले तेव्हाही त्यांनी हेच सांगितलं, की बाळा तुझं काम माझ्याकडे नाही. तेलंग स्वामींकडे गेले तेव्हा त्यांनी हेच सांगितलं, की तुझं काम माझ्याकडे नाही. असं करत-करत सगळ्या संतांनी त्यांना पुढे पाठवलं आणि ते पुढे-पुढे जाऊन एक दिवस हैदराबादला एका नदीच्या काठी शांत बसले होते आणि मनात विचार करत होते, की "अरे, मी इतका फिरलो, इतक्या संतांची दर्शनं घेतली. माझं कुठेच समाधान झालं नाही. आता मला माझे गुरु कसे भेटतील? ते कुठे असतील?" असं म्हणून ते शांत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या समोर रामकृष्ण प्रकट झाले. हे रामकृष्ण म्हणजे रामकृष्ण परमहंस नाही हां. रामकृष्ण म्हणजे महाराजांच्या म्हणजे परत परतले रामकृष्ण. ज्यांची स्थिती अशी होती, की जे ते पाहता-पाहता नाहीसे व्हायचे. इतकी त्यांची स्थिती वरची होती. तर ते असे प्रगट झाले. महाराजांना त्यांनी सांगितलं, की "तू येहळेगावला तुकामाईंकडे जा. तिथे तुझं काम होईल." असं म्हटलं आणि ते नाहीसे झाले पाहता-पाहता. मग आता हेळगाव कुठे आहे? तुकामाई कोण? मग तेव्हा तर काही फोन नव्हते पटकन किंवा Google मॅप नव्हता. पटकन Google मॅपवर टाकलं आणि गेलो. तर महाराज परत मजल दर मजल करत, करत, करत येहळेगावला आले आणि अ, तिथे अ, तुकाराम चैतन्य कोण आहे? ही तुकामाई कोण आहे? हे बघत होते. त्यांना कोणीच काही सांगितलं नाही. कारण तुकामाईंचं असं होतं, की ते आज इथे असतील तर उद्या तिथे असतील. ते बालवृत्ती संत होते. त्यांना कधीच एका ठिकाणी ते राहत नसत. तर त्यामुळे त्यांना कधीच तुकामाई भेटले नाही. खूप वेळा प्रयत्न केला त्यांनी. मग एक दिवस त्यांनी काय केलं, तर तुकामाईंच्या घरासमोर ते बसून राहिले, की मला कधी तुकामाई भेटतील म्हणून. हे आले आपले इकडून-तिकडून आणि मग त्यांनी गणू गणोबाळाला म्हणजे त्यांना त्यांचं नाव पण माहिती नव्हतं तेव्हा. त्यांनी त्यांना आतमध्ये बोलावलं आणि पहिला शब्द काय म्हणाले असेल, तर "तू स्वतःचा खून कर." शब्द बघा काय होते, "तू स्वतःचा खून कर." तर महाराजांनी काय म्हणावं, "मी आपला प्राण द्यायला तयार आहे." असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. "तू स्वतःचा खून कर" म्हणजे मीपणाने पूर्ण मरून जा. म्हणजे स्वतःचा खून कर. आता ही भाषा संतांनाच कळते. आपल्याला असं वाटतं, "अरे बापरे! एवढे मोठे संत स्वतःचा खून करू म्हणतात म्हणजे आत्महत्या करायला सांगतात की काय?" तर तसं नाही. त्यांनी स्वतःचा खून कर म्हणजे तू मीपणाने पूर्णपणे नाहीसा झाला तरच मी तुला भेटेन. असं त्यांचं सांगणं होतं आणि महाराजांनी सांगितलं, की "मी आपला प्राण आपल्या चरणी माझा प्राण द्यायला तयार आहे." असं म्हणून तुकाराम चैतन्यांकडे श्री महाराज त्यांची सेवा करू लागले आणि सेवा म्हणजे किती त्यांनी जे सांगितलं ते करावं. त्यांनी जेव्हा उठलं तेव्हा आपण त्यांच्या आधी उठावं आणि त्यांची सगळी सेवा करावी. त्यांना जेव्हा पाहिजे, जे पाहिजे ते द्यावं आणि त्यांनी तर इतकी परीक्षा घेतली महाराजांची म्हणजे एकदा त्यांनी मळ्यात गेले आणि खूप मोठे ऊस तोडले आणि असे टाकले ऊस तोडून आणि महाराजांना सांगितलं, की "उचल आता हे." त्यांना मोळी बांधायची आणि घे डोक्यावर. त्यांनी मोळी बांधली, डोक्यावर घेतली. हे पळत होते, यांच्या मागून महाराज पळत होते. आता वय किती महाराजांचं? अक्षरशः 12 वर्षाचं वय. 12 वर्षाचं वय एवढ्या
लहान वयामध्ये ते त्यांच्या मागे मागे तशी ऊसाची बोळी घेऊन पळाले. एकदा तुकाराम म्हणजे तुकाबाईंनी सांगितलं महाराजांना, ते बसले होते. त्यांना सांगितलं, की "हे बघ, ती मुलं आहे ना, तिथे खेळतायत. असं कर, एक खड्डा खण आणि त्या मुलांना त्या खड्ड्यामध्ये पुर. त्या खड्ड्यामध्ये ठेवून द्या आणि माती टाक वर बस नामस्मरण करत." अरे बापरे! किती अवघड काम. आपल्या गुरूंनी सांगितलं असतं, तर आपण काय केलं असतं? शक्यच नाही. त्यांनी तंतोतंत तुकाबाईंनी सांगितलेल्या शब्दांचं पालन केलं. गुरु आज्ञाप्रमाणे. गुरु आज्ञा पालन फार महत्वाचं असतं. तर तसं त्यांनी आपला खड्डा खणला, त्या 4 मुलांना तिथे टाकलं, त्याच्यावर माती टाकली आणि नामस्मरण करत बसले. थोड्या वेळाने त्या मुलांची आई-वडील त्यांना शोधत-शोधत आले, कुठे गेली मुलं, कुठे गेली? आणि बघितलं तर मुलं बसली आहेत. हा गणूबाळ बसलाय ध्यान करत आणि बाजूला तुकाबाई बसले आहेत. तर त्यांनी तुकाबाईंना विचारलं, कारण तुकाबाईंना ते ओळखत होते. म्हणाले, "आमची मुलं इथे खेळता-खेळता आली का? तुम्ही बघितली का कुठे?" तर तुकाबाईंनी काय उत्तर द्यावं? म्हणाले, "तो तो मुलगा आहे ना तिथे बसलेला, त्यांनी त्यांना पुरलाय म्हणे खड्ड्यामध्ये आणि स्वतः तिथे जाऊन त्याच्यावर बसलाय म्हणे. बघा म्हणे तुमची मुलं तिथेच आहेत." आणि त्यांनी चोप दिला महाराजांना आणि चोप दिला आणि मग थोड्या वेळाने तुकामाहीच आले. म्हणजे अगदी थोड्याच, जास्त नाही त्यांना त्यांना मार खाऊ दिला. आले थोडासा मार खाल्ल्याबरोबर आणि म्हणाले, "अरे, अरे, अरे! का मारताय?" म्हणे त्याला. "काय केलं त्याने? बघा तरी म्हणे ती मुलं आहेत की नाही आतमध्ये. ते उकरून बघा म्हणे जरा खड्डा वगैरे." मुलं हसत-हसत वर आली. खड्ड्यात पुरलेली इतक्या वेळ ते बसलेले. त्याच्यानंतर म्हणजे तुकाबाई कुठल्या म्हणजे कसे संत होते आपण सांगूच शकत नाही त्यांची अवस्था. तीच तुर्यातीत अवस्था त्यांची पण. आणि अ, त्यांना बाहेर काढलं आणि मग गणूबाळाला रात्री त्यांनी तेल वगैरे लावून दिलं. त्याला त्याची सेवा केली त्या दिवशी त्यांनी, की "बाळ तुला खूप मार लागला ना माझ्यामुळे." एकदा डोहामध्ये अ, म्हणणारे की डोहात उडी मार. डोहात उडी मारली महाराजांनी, म्हणजे गणोबाळांनी आणि अ, तुकामाईंनी काहीच नाही बसले राहिले तिथे भजन करत आणि थोड्या वेळाने स्वतःनीच आरडाओरडा सुरू केला, की "बाळ बुडालंय, बाळ बुडालंय. ह्या डोहामध्ये एक बाळ पडलंय. बघा तरी, काढा तरी त्याला. तो आलाच नाही. किती वेळ झाला, येतच नाहीये बाहेर." सगळे लोकं जमले. लोकांनी खूप प्रयत्न केले. आता अ, काय करायचं? सगळेजण म्हणाले, "आता गेला हा. डोहामध्ये बुडाला." कोण आला होता? कुठून आला होता? काय माहिती कोण होता? डोहात बुडाला. मग तुकामाईंनी थोड्या वेळाने त्यांना हाक मारली आणि महाराज उसळी मारून वर आले. ते खाली बसून ध्यान करत होते. तर वर आले आणि मग महाराजांनी नंतर इतकी परीक्षा, भरपूर परीक्षा घेतली. आता सगळ्याच गोष्टी सांगत नाही. पण इतकी परीक्षा घेतल्यानंतर एक दिवस त्यांना पोटाशी घेतलं आणि म्हणाले, "बाळ, तू आता खरा लायक झाला आहेस. तुला अनुग्रह द्यायला." आपल्याला किती सहज अनुग्रह मिळतो हो गोंदवल्याला. काय करावं लागतं बरं? काहीच नाही. म्हणजे मी आता एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये अनुग्रह म्हणजे खूपच कमी परीक्षा झाली ती. अनुग्रह आम्ही जो घेतला ती फारच म्हणजे काहीच नाही झाली. तेव्हाच असं वाटतं, की अरे किती ह्या लोकांनी गुरु भेटीसाठी तळमळ किती होती. आपली तळमळ काय आपण प्रपंचासाठी जातो. हां, हे बरोबर आहे, की आपण प्रापंचिक अडचणी घेऊन जातो. म्हणजे विषय घेऊन जातो आणि निर्विषय होऊन परत येतो महाराजांकडून. हे त्यांची याच्यामध्ये सत्ता चालते. आपण कोणीच नसतो. आपण विषयीच आहोत. आपण विषयी जनाने मज लाजविले, प्रपंच संगे आयुष्य नेले. समय बहुक्रोध शांती घडेना. तुझं वीण रामा मज कंठवेना फक्त म्हणायचं. पण विषय काही सुटत नाही. आपण त्या विषयामध्ये खरोखर म्हणजे महाराज म्हणतात ना, की म्हणजे एखादा किडा कसा रुतलेला असतो, तसं आपण संसारात रुतलेलो आहोत. या विषयामध्ये गुंतलेलो आहोत. तर महाराजांसारखे संतच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतात. तर तुकामाईंनी अशी परीक्षा घेतली महाराजांची. नंतर रामनवमीच्या दिवशी अशोक वृक्षाच्या झाडाखाली नेलं महाराजांना. तिथे त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना म्हणाले, की "जे वसिष्ठांनी रामाला दिलं, ते आज मी तुला देतोय." असं म्हणून महाराजांना त्यांनी अनुग्रहित केलं आणि ब्रह्मचैतन्य नाव ठेवलं महाराजांचं.
आणि त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला. नंतर आपल्या गुरूंकडे नेलं आणि अ, गुरूंकडे दर्शनाला नेलं. तर गुरूंच्या समाधीवरचा हार महाराजांच्या गळ्यात येऊन पडला. म्हणजे त्यातून ठरलं की गुरूंचा आशीर्वाद मिळाला. आणि मग महाराजांना सांगितलं की आता पहिले हिमालयात जायचं, हिमालयातल्या संतांचं दर्शन घ्यायचं, एकांत वासात राहायचं काही वर्ष आणि त्यानंतर घरी जायचं, ही गुरूंची आज्ञा होती. त्याप्रमाणे महाराज परत भटकंती करायला निघाले. नैमिषारण्यात गेले. त्यानंतर अबूच्या पहाडामध्ये गेले. नैमिषारण्यात तर 7 आसनं होती. त्या 6 आसनांवर सिद्ध पुरुष बसले होते आणि तिथे तर म्हणजे मोठे मोठे संत होते आणि त्याच्यामध्ये एक आसन रिकामं होतं. म्हणजे मला असं वाटतं तिथे ज्यांना आपण दत्तांचा अवतार म्हणतो ते स्वामी पण तिथे होते आणि एवढ्या सगळ्या संतांमध्ये एक आसन मात्र त्यांच्यासाठी रिकामं होतं आणि तिथे श्री महाराज जाऊन बसले त्या आसनावर आणि तप करत बसले. तर अशा प्रकारे नृसिंह सरस्वती होते तिथे आणि महाराज तिथे एका आसनावर तिथल्या रिकाम्या त्यांनी तप करायला ते बसले. तर असं महाराजांचं हे सगळं झाल्यानंतर फिरता ते एक दिवस उज्जैनला गेले. उज्जैनला त्यांना एका गवळ्यानी बघितलं आणि त्यांनी त्यांना मंदिरात नेऊन ठेवलं. कारण ते चिखलामध्ये माखलेले होते. कारण तुरीय अवस्था ना. त्यांना म्हणजे समाधी लागली आणि चिखल झालेला माहितीच नाही. त्यांना चिखलामध्ये कोणीतरी हलतंय. त्या गवळ्याला दिसलं. त्या गवळ्यानी त्यांना अक्षरशः उचलून मंदिरात ठेवलं. म्हणजे किती हलकं शरीर असेल. काष्ठवत शरीर झालं होतं त्यांचं एकदम. आणि त्यांना कळलं की हा कोणीतरी महात्मा आहे. कारण अशी स्थिती एखाद्या दारुड्याची नक्कीच नसते. म्हणजे चिखलामध्ये लोळतोय तर. तर त्यांनी त्यांना उचलून मंदिरात ठेवलं आणि मग मंदिरामध्ये सकाळी इनामदारांची सवय होती की ते दर्शन घ्यायला यायचे मारुतीच्या मंदिरामध्ये आणि नंतर आपला सगळा प्रपंच करायला सुरुवात करायचे. नित्याप्रमाणे ते मंदिरात आले. त्यांना हे दिसले आणि त्यांना कळलं की हा कोणीतरी महात्मा दिसतोय. मग त्यांनी त्यांना विनंती केली की आमच्या बागेमध्ये तुम्ही राहायला याल का? तर इनामदारांच्या बागेमध्ये मग महाराज राहायला गेले. तर इनामदारांची पत्नी जिजीबाई, साधू संतांची परीक्षा घेतल्याशिवाय मी त्यांना आपलं म्हणणार नाही आणि घरात आणणार नाही. मला त्यांची परीक्षा घ्यायची आहे. ते जर माझ्या परीक्षेत उतरले तरच मी त्यांना संत मानेन. असं म्हणून जिजीबाईंनी काय करावं? तर तिखटाचे गोळे घेतले. तिखटाचे गोळे तयार केले आणि पूर्ण ताटभर गोळे महाराजांना नेऊन दिले. महाराजांनी खाल्ले आणि वरून म्हणतात कसे की ताई गोड लाडू खूप गोड आहेत बरं, अजून घेऊन या. जिजीबाईंना तरीही परीक्षा झाली नाही. म्हणेल दुसरा आता उद्या ना याच्यापेक्षा वेगळा बेत करीन, याला बहुतेक तिखट खायची सवय दिसते या साधूला. असं म्हणून दुसऱ्या दिवशी निखारे आणले चिमट्यामध्ये ताट भरून. महाराजांनी निखारे खाल्ले चिमट्यात उचलून एक एक आणि मग जिजीबाईची गाळण उडाली की हा काही साधा साधू नाही, आपण समजतो असा भोंदू साधू नाहीये. आणि मग त्यानंतर जिजीबाईंनी महाराजांना आपल्या घरात आणलं आणि त्यांची राजासारखी व्यवस्था ठेवली. जिजीबाईंच्या नंतर तिथे अनेक शिष्य झाले महाराजांचे गोंदवल्यामध्ये. तिथे भैयासाहेब मोडक झाले. ब्रह्मानंद महाराज इथेच भेटले महाराजांना. तर भैयासाहेब मोडकांचं आणि ब्रह्मानंद महाराजांचं सांगते आणि मग नंतर पुढे मारुती अवताराच्या याच्याकडे जातोच आहोत आपण. तर हे मोडक जे होते भैयासाहेब मोडक, तर हे इतके श्रीमंत होते की तेव्हाचे जे राजे होते तुकोजी होळकर त्यांना हे कर्ज देत होते. तर विचार करा त्यांची सांपत्तिक स्थिती काय असेल. राजांना कर्ज देणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाहीये. तर राजांना कर्ज देत होते ते. तर इतकी यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती आणि त्यांच्याकडे ब्रह्मानंद महाराज यायचे. तर ब्रह्मानंद महाराजांचा ते खूप आदर तिथ्य करायचे. कारण ब्रह्मानंद महाराज हे शास्त्र पारंगत आणि विद्वानांच्या सभेमध्ये गर्जना करणारे असे मोठे प्रकांड पंडित होते, विद्वान होते. तर भैयासाहेब मोडकांमुळे ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांकडे आले. एक दिवस म्हणजे
भैयासाहेब मोडक महाराजांना म्हणाले, की "चला तरी तो साधू काय आहे, आपण माझ्यासोबत चला दर्शनाला." ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी चालतो. मला तसे गुरु शोधात मी आहेच. तर बघूया." म्हणून ते गेले पहिल्या दिवशी. त्यांनी बघितलं तर हे सगळ्या प्रापंचिक लोकांमध्ये त्यांच्या अडचणी सोडवतायत. कोणाचं काय गाऱ्हाण आहे, कोणाचं काय गाऱ्हाण आहे. सगळ्या आजूबाजूला बाया, माणसं बसलेली आहेत आणि हे आपल्या प्रापंचिकच गोष्टी करतायत सगळ्यांशी. त्या ब्रह्मानंद महाराज म्हणजे प्रकांड पंडित, संस्कृत प्रचूर. त्यांच्यासाठी हे म्हणजे त्यांना असं वाटलं, की ज्ञानाच्या, वैराग्याच्या वगैरे गोष्टी मला ऐकायला मिळतील. पण हे काय म्हणे प्रापंचिक सगळ्या गोष्टी चालू आहे तिथे. म्हणून ते निघून गेले. काय वाटलं दुसऱ्या दिवशी त्यांना माहिती नाही. त्यांना परत असं वाटलं, की नाही आपला काहीतरी गोंधळ झाला असेल, आपण परत एकदा जाऊया. म्हणून दुसऱ्या दिवशी गेले. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तेच परत सगळं प्रापंचिक गोष्टी चालू. तर दुसऱ्या दिवशी पण त्याने नाराज झाले आणि गेले परत. तर म्हणाले, की "नको, मला नाही ते साधू पटले." तर तिसऱ्या दिवशी मग मोडकांना ते म्हणाले, की "पण काय माहिती काय बरं, आज आपण शेवटचा प्रयत्न करूया. आज मी तुमच्यासोबत येतो." तर पण कसं आहे ना, की मी फक्त दरवाजाजवळ जाईन आणि परत येईन. मी आत येणार नाही आज. मला नाही ते बघवत काही. मी आत येणार नाही. मी दरवाजाजवळूनच परत जाणार आणि मी दरवाजातून बघणार, की ते चाललंय का आतमध्ये. खिडकीतून बघितलं आणि मला हे दिसलं, तर मी आज परत येणार. म्हणून ते भैय्यासाहेब मोडकांसोबत गेले. तर ते गेले महाराजच बाहेर आले होते दरवाजाच्या आणि त्यांना म्हणाले, की "ठीक आहे, मला कुठेतरी जायचंय, आपण नंतर भेटू." आता ब्रह्मानंद महाराज काही कच्चे खिलाडी नव्हते. म्हणजे त्यांना कळत होतं ते आत्मज्ञानी होते. कारण त्यांनी दुरून जरी दर्शन घेतलं असतं, तरी त्या दिवशी त्यांना महाराजांचा संकेत कळला आणि त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि महाराजांना म्हणाले, "माझी सगळी विद्या मी तुमच्या चरणी अर्पण केली आहे. ती घेतली हे सांगा तरच डोकं उचलतो, नाहीतर नाही उचलत. तुम्ही पहिले सांगा, की माझी सगळी विद्या तुम्ही घेतली." तर ते म्हणाले, "मला काय करायचंय? मी हीनदीन दास आहे रामाचा. मला विद्येचा काय गंध? मला नाही संस्कृत येत, नाही काही. मला त्याचा काही गंधही नाही. मला त्याचं म्हणजे काय आहे ना, विद्या कशाला? तुम्ही असू द्या तुमच्याकडेच तुमची विद्या." ते म्हणाले, "नाही, मी त्याच्याशिवाय डोकं उचलणार नाही पायावर." तर त्यांचा नाईलाज झाला. महाराजांनी "ठीक आहे, तुमची विद्या घेतली." आणि त्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी कुठल्याही ग्रंथाला हात लावला नाही. कधी प्रवचन केलं नाही. कधी आपली विद्वत्ता दाखवली नाही. कधी विद्वत्तेचं प्रदर्शन केलं नाही. ते कायम महाराजांची सावली म्हणून अगदी नम्रतेने महाराजांच्या बाजूला राहिले. कायम. आता ब्रह्मानंद महाराज हे कल्याण स्वामी होते आधीच्या जन्माचे. हे मी खूप म्हणजे काय म्हणतात त्याला असं कोणी बोललं नसेल, पण हे बोलायला पण एक धारिष्ट लागतं आणि मी हे अगदी ठामपणे सांगते. कारण समर्थांच्या चरित्रामध्ये जेव्हा समर्थांच्या आईने समर्थांकडे विनवणी केली, की "मला तुझं प्रपंच बघायचंय. मला तू संसार थाटला, पण तो वैराग्यरूपी कन्येशी थाटला. तर मला तुझा संसार बघायचा आहे." तर महाराजांनी तिला वचन दिलं होतं. काय म्हणाले समर्थ? समर्थ म्हणाले, की "आई, तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करीन, पण या जन्मात नाही. 2 दशकांनंतर दक्षिणेश्वराला माझा एक भक्त जन्म घेणार आहे आणि त्याच्या हाती मी ही वैराग्याची नौका सोपवून मी प्रपंच करून परमार्थ कसा करायचा हे लोकांना सांगणार आहे." बघा किती फर्म असतात सत्पुरुष. म्हणजे उगाच श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं नाहीये, की "बहुने मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन, तानि अहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप." मला सगळे जन्म माहिती आहेत रे मागचे तुझे, तुलाच नाही आठवत आहे. ब्रह्मानंद महाराजांना आठवले नाही महाराज कोण आहेत. त्यांना नाही आठवला मागचा जन्म. थोडासा तरी फरक असेल की नाही? जरी विद्वान असले, पंडित असले, म्हणजे एकदाच महाराजांना विचारलं, की अहो, म्हणजे महाराजच स्वतः म्हणाले. त्यांना विचारलं काय? ते स्वतःच म्हणाले. म्हणाले, "ब्रह्मानंद महाराज एवढे प्रकांड पंडित, ब्रह्मचारी आणि म्हणे मी त्यांचा गुरु का झालो? मी तर 2-2 लग्न केली आहेत. मला तर विद्येचा गंध नाहीये." उगाच म्हणायचं हं. सगळी विद्या होती महाराजांकडे. सगळं शास्त्र माहिती होतं. पण मी हीन-दीन दास आहे. राम करता, कधी मी करता. मी हा शब्द त्यांच्या तोंडात कधीच आला नाही. तर हे त्यांचं नेहमीचं बोलणं असायचं. तर ते म्हणाले, की "मग ब्रह्मानंद महाराज कसे काय? मग मी त्यांचा गुरु कसा झालो? ते माझे शिष्य कसे झाले?" तर त्यांनी एकच सांगितलं, म्हणे, "मी त्यांच्यापेक्षा नामात जास्त रंगलो, म्हणून मी त्यांचा शिष्य झालो." म्हणजे नामस्मरणाला किती महत्त्व आहे, हे महाराजांनी तेव्हा सांगितलं. तर असे ब्रह्मानंद महाराज
महाराजांकडे म्हणजे जे चिकटले ते चिकटले. त्याच्यानंतर त्यांनी कधीही कोणाच्याही पायावर आपलं डोकं ठेवलं नाही. त्यांनी महाराज एकमेव त्यांचे गुरु, आणि गुरु हा एकच असतो, कधीच गुरु बदलू नये. गुरु बदलणं म्हणजे आपले गुरु देहात नाही आहेत, तर मग आता दुसरे गुरु करा, हे योग्य नाहीये. जो गुरु आपला असतो तोच सगळ्यात श्रेष्ठ असतो. सगळ्यांमध्ये सगळे सारखेच असतात खरं तर. गुरुतत्व एकच आहे. पण प्रत्येकाचं काम वेगळं आहे, आणि नामस्मरणाचंही तसंच. आपण एकच नाम घ्यायला हवं. सगळी नामं घेऊ नये, कारण एकनिष्ठ राहणं हे फार महत्वाचं असतं. मग ते नामाशी आणि गुरूंशी पण. तर ब्रह्मानंद महाराज असे महाराजांकडे आले. एक दिवस भैयासाहेब बोडकांनी ब्रह्मानंदांना विचारलं, की तुम्हाला काय वाटतं हो, महाराज कोण आहेत? तर म्हणाले, महाराज माणूस नाही, आणि दगडात हे मंदिरातला राम हा दगड नाही. इतकं स्पष्टपणे ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं, की मंदिरातला राम हा दगड नाही, तसे महाराज हे माणूस नाही. म्हणजे समर्थांचा अवतार आपण म्हणतो महाराजांना, तर एक श्लोकच आहे. मागच्या वेळी पण कदाचित मी तो सांगितला असं मला आठवतंय, की महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. तर असं साक्षात मारुतीचा अवतार म्हणजे महाराज. आता मारुतीचा अवतार कसे होते मगापासून मी म्हणते, की आपण ते बघूया. आपलं मारुतीचा अवतार महाराज कसे होते हे सांगताना पहिली अ, एक काळे नावाचे गृहस्थ होते, जे गोंदवलेला अधूनमधून यायचे. सरकारी अधिकारी होते. त्यांच्या पत्नीला संधिवाताचा त्रास होता. तर त्यांनी महाराजांबद्दल ऐकलं होतं. त्यांनी असंच विचार केला, की एक दिवस पत्नीला घेऊन जा आपण महाराजांकडे, काय होतं बघूया. तर ते पत्नीला घेऊन आले, आणि तिला चालताही येत नव्हतं, इतका तिचा संधिवात वाढलेला होता. तर महाराजांनी तिला एक काढा सांगितला, काही औषधी सांगितली. म्हणाले, याचा काढा घ्या माय, पुढल्या वेळी चालत याल, असं म्हणाले. आणि त्यातला मग त्यांनी काळे जे अधिकारी होते त्यांनी सगळीकडे बघितलं, तर त्यांना एक त्यातलं औषध काही मिळालं नाही. त्यांनी महाराजांना सांगितलं, यातलं एक औषध मिळत नाहीये. मग ते म्हणाले, त्यात काय, रस्त्यावरचा वाटसरू सांगेल म्हणाले त्या औषधाचं नाव. तर मग त्यांनी विचार केला, की ठीक आहे, म्हणून ते बैलगाडीने निघाले. बैलगाडी समोर एक काही फलांग गेल्यानंतर एक माणूस पुढे पुढे चालत होता बैलगाडीच्या, आणि तो हटायलाच तयार नाही. त्याला कितीतरी वेळा सांगितलं, अरे बाजूला हो, खूप आवाज दिले, हे तो हटायलाच तयार नाही. शेवटी बैलगाडी थांबवली, आणि तो माणूस आला, आणि त्यांनी नाव सांगितलं त्या औषधाचं, आणि तो निघून गेला. तर ही प्रचिती आता काळ्यांना पुरेशी नव्हती का? पण त्यांचा स्वभावच थोडासा तापट आणि वाद घालणारा आणि विश्वास न ठेवणारा संतांवर असा होता. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक छोटीशी एक लकीर आहे, एक म्हणजे रेषा आहे. ती रेषा खूप पुसट आहे, पण आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. तर महाराजांना त्यांनी ओळखायला एवढं तरी पुरेसं होतं, पण त्यांनी काही त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यानंतर त्यांनी ते औषध घेतलं, आपल्या पत्नीला दिलं, तिला बरं वाटलं. नंतरच्या वेळेस ती खरंच चालत आली. आता हा दुसरा अनुभव तरी खूप मोठा होता, की पत्नीला चालता यायला लागलं. आधी तिला चालता पण येत नव्हतं, संधिवात एवढा वाढला होता. पण तरीही त्यांचा विश्वास काही बसला नाही. ते म्हणाले, काय औषधाचा गुण आहे तो, काय झालं असेल औषधाला. तर म्हणून ते आले आपल्या पत्नीला घेऊन. त्यांनी औषध घेतल्यामुळे त्यांना बरं वाटत होतं, चालत आल्या, महाराजांना नमस्कार केला, आणि काळ्यांनी महाराजांशी वाद घालायला सुरुवात केली, की असं काही हे साधू पुरुष वगैरे काही नसतं, हे सगळं थोतांड आहे, असं आहे तसं आहे. खूप वाद घातला, खूप वाद घातला. आणि मग ते म्हणाले, की पण कुठेतरी मला असं वाटतं, की अनुग्रह घ्यावा, पण मला साधूंकडून अनुग्रह किंवा माणसाकडून अनुग्रह नकोय, मला साक्षात देवाकडून अनुग्रह हवाय. तर महाराज म्हणाले, की ठीक आहे, बघू आपण, देवाची इच्छा. तर त्यांना म्हणाले, की एक दिवस ते मागे लागले, की मला कधी तुम्ही देवाकडून जर मला अनुग्रह दिला तरच मी तुम्हाला अ, मानेन असं. तर ते म्हणाले, ठीक आहे. मग एक दिवस त्यांनी त्यांच्या हातून पूजा करवली रामाची, राम मंदिरामध्ये. आणि राम मंदिरामध्ये आजही जो मारुती आहे समोर रामाच्या, त्या मारुतीच्या तोंडाला त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम अशी एक पट्टी लावली.
आणि काळ्यांना सांगितलं की आता मारुतीच्या तोंडाला कान लावा. काळ्यांनी कान लावला आणि त्यांना स्पष्ट श्रीराम असं अक्षर ऐकू आलं त्या मारुतीच्या तोंडातून. आणि त्यानंतर बाहेर इतकी गडबड झाली की त्यांना पुढची अक्षरं ऐकूच आली नाहीत. तर म्हणजे आपला जेवढा अधिकार असतो ना तेवढंच आपल्याला मिळतं आणि तसंच मिळतं. बाकीची अक्षरं ऐकू आली नाही कारण त्यांचा तेवढं पुण्य कुठेतरी कमी पडलं असेल त्यांचं. तर त्यांना श्रीराम मात्र स्पष्ट ऐकू आल्यावर त्यांचं समाधान झालं. त्यातूनही त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी मग नंतर अनुग्रह तर त्यांना मिळालाच होता रामाकडून. तर असे मारुती अवतार. त्याच्यानंतर कुच्चीला एक दिवस श्री महाराज असेच फिरत फिरत गेले. एका ठिकाणी जिथे जिथे महाराज जायचे तिथे तिथे सोहळ्याचं रूप यायचं, सगळे जण भेटायला यायचे आणि परत तेच प्रापंचिक अडचणी लोकांच्या सोडवायच्या महाराजांनी. कारण सांगितलंच होतं की पुढचा जन्म मी स्वतः प्रपंच करून लोकांना, कारण स्वतः प्रपंच केल्याशिवाय प्रापंचिक अडचणी कशा कळतील ना. आमचं हेच समर्थांबद्दल एक गारणं असतं ना नेहमी की अरे तुम्ही काय म्हणजे वैरागी, तर आम्हाला कसं काय जमेल हे सगळं. मग त्यांनी ते करून दाखवलं आणि स्वतःच्या उदाहरणातून दाखवलं. तर असंच त्यांच्याकडे एक दिवस एक जण आले. मला असं वाटतं त्यांचं नाव कृष्णराव. ते आले आणि भागवत, कृष्णराव भागवत. तर कृष्णपंत भागवत मला असं वाटतं. हां. तर ते आले आणि ते बसायचे असे. बघायचे की हे काय करतात, काय सांगतात लोकांना, काय चाललंय यांचं, असं कोपऱ्यात बसून बघायचे. कारण ते चिकित्सक. ते पण फार चिकित्सक होते. तर त्यांनी बघितलं की हे प्रापंचिक अडचणी सोडवत होते. जसं ब्रह्मानंद महाराजांचा गैरसमज झाला तसा त्यांचाही झाला. ते एक दिवस सरळच जाऊन म्हणाले, "काय ही बुवाबाजी चालवली आहे तुम्ही? बंद करा म्हणे हे सगळं." मला असं वाटलं म्हणे इथे येऊन मला वैराग्य, चार मुक्ती, आपलं नवविधा भक्ती असं काही ऐकायला मिळेल. इथे म्हणे प्रपंचाच्याच गोष्टी चालल्या आहेत सगळ्यात तुमच्या. तर हे काय म्हणे तुम्ही हा भोंदूपणा सोडून द्या म्हणे. तर काय कशाचं साधुत्व आहे म्हणे तुमच्याकडे? असेल तर मला दाखवा म्हणे, मग मी मानेन तुम्हाला. तर ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्हाला साधुत्व माझ्यातलं पाहिजे का? ठीक आहे," म्हणे, "बघू आपण." असं. तर परत दुसऱ्या दिवशी आले. तर असं 2-3 दिवस झाले. मग एक दिवस ते काही आले नाही. तर महाराजांनी विचार केला, की रोज ही व्यक्ती इथे येऊन बसते. आज काही दिसत नाहीये. तर लोकांना पाठवलं, म्हणाले, "जा बघून या त्यांना का का नाही आले ते?" लोकं गेले त्यांच्या घरी, काही लोकं, आणि त्यांना विचारलं, की "काय झालं तुम्हाला? आज तुम्ही मंदिरात नाही आलात?" ते म्हणाले त्यांना अ, डोकेदुखीचा त्रास होता. कपाळशूळ उठला होता. म्हणून ते काही आले नव्हते. तर त्यांना ती जुनी अ, व्याधी होती कपाळशूळाची. तर म्हणून ते आले नाहीत. तर महाराजांनी त्यांना निरोप पाठवला, की तरी त्यांना घेऊन या म्हणून. तर घेऊन आले महाराजांकडे त्यांना. ते पण म्हणाले, की ठीक आहे, त्यांनी बोलावलं तर जाऊया आपण. कारण महाराजांच्या बोलण्याचा थोडा ना प्रभाव पडायचाच माणसांवर. तर थोडा काय पुष्कळच पडायचा. पण दाखवायचे नाहीत लोकं. तर ते आले आणि महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांची डोकंदुखी पूर्ण थांबली. आता एवढा अनुभव पुरेसा होता. पण ते म्हणाले, की "हां, ही काय तुमच्याकडे यंत्रविद्या आहे, मंत्रविद्या आहे, तंत्रविद्या आहे. हे काय तुम्ही लोकांना हे करता. माझा काही याच्यावर विश्वास नाही." अ, मग महाराज म्हणाले, "साधू कसा असतो सांगा? काय गुण असावे साधूंमध्ये? कशा प्रकारचं असतं साधुत्व?" त्यांनाच प्रश्न विचारायला लागले. त्यांच्याकडून उत्तरं घेत होते. प्रश्न-उत्तरांचा सिलसिला चालू होता आणि थोड्या वेळाने ते इतक्या जोरात ओरडले, "अरे बापरे! अरे बापरे! अरे बापरे!" पळत सुटले. इतके पळाले, की थकले शेवटी ते पळून आणि एका ठिकाणी बसले. लोकही त्यांच्या मागे गेले, कुठे पळाले, काय झालं म्हणून त्यांना शोधत आणि बघितलं तर ते थकून एका ठिकाणी बसले. ते म्हणाले, "नाही, नाही, अरे बापरे! ते काही साधे माणूस नाहीयेत, ते मारुती आहेत म्हणे प्रत्यक्ष. प्रत्यक्ष मारुती आहेत म्हणे, ते काही साधे नाहीयेत म्हणे." आणि त्यांना खूप भीती वाटली परत महाराजांकडे यायची. कारण एवढा वाद घातला होता, अदवा-तदवा बोलले होते. आता हे काय माझी परवड करतील? वाटणारच ना, साहजिकच. तर मग त्यांनी तरी पण महाराजांनी, त्या लोकांनी त्यांना समजावलं, की महाराज तसे नाही आहेत. मग शेवटी ते काही यायला तयारच नाही. महाराज स्वतः गेले त्यांच्यासमोर आणि त्यांचं जेव्हा ते सौम्य रूप बघितलं, जसं अर्जुनाने बघितलं होतं आणि त्याच्यानंतर सांगितलं, की "मला सौम्य रूप दाखव बाबा तुझं. मला नाही हे सहन होतंय." तर तसं महाराजांनी त्यांचं सौम्य जे रूप होतं ते नेहमीचं दाखवलं. तेव्हा ते शांत झाले आणि मग त्यांनी महाराजांच्या पायावर ठेवलेलं डोकं कधीच उचललं नाही. म्हणजेच महाराजांचे ते अंकित झाले.
तास झाल्यानंतर. तर असे महाराजांचे एक एक अनुभव आणि आणखीन आता स्वतःचाच एक अनुभव सांगते. आत्मप्रचिती म्हणता नाही येणार, इतकी काही मोठी नाहीये. पण बऱ्याच महाराजांचा खरं तर अतींद्रिय असतात महाराजांचे जे अनुभव जे असतात ना, ते खरं सांगता येत नाही काही-काही अनुभव. ते स्वतःचे स्वतःलाच अनुभवायचे असतात आणि मुख्य अनुभव तर मी म्हणेन तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल होणं. ही सगळ्यात मोठी महाराजांची प्रचिती आहे. त्यांच्या म्हणजे गुरुभक्तीची प्रचिती ही आहे, की तुम्ही तुमचं अंतरंग बदलणं, तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होणं. कारण प्रत्येकामध्ये दोष असतात आणि असतात नाहीत, पण त्यातल्या त्यात आपण आपले म्हणजे दोष आपल्याला कळू लागणं, हीच सगळ्यात महत्त्वाची खरं तर प्रचिती आहे महाराजांची. पण एक दिवस काय झालं तर आम्ही बदलापूरला राहत होतो तेव्हा. माझी सगळ्यात मोठी बहीण तिच्या 2 मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणून राहायला आली होती. माझी 2 मुलं आणि तिची 2 मुलं. तिची 2 मुलं रचना आणि रोहित आणि माझी 2 मुलं वैदेही आणि अथर्व. आम्ही सगळेजण हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात गेलो. आणि मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. नामस्मरण हे सगळं कारण ती पण अनुग्रहित आहे. प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह आहे त्यांचा सगळ्यांचा म्हणजे मुलांचा पण होता अनुग्रह आणि तिचा पण होता. आमच्या इकडे चौघंही आम्ही अनुग्रहित आणि त्यामुळे दर्शन घेतलं, नामस्मरण झालं छानपैकी आणि माझी मुलगी तिथे म्हणजे हे 2-3 मुलं म्हणजे ती आणि रोहित आणि अथर्व ही तिघं जण. रचना थोडी मोठी होती म्हणजे ती आमच्यासोबत बाहेर आली आणि आम्ही प्रसादाच्या रांगेत उभं राहिलो. हे सगळेजण तिथे भीमरूपी स्तोत्र म्हणत होते. वैदेही भीमरूपी स्तोत्र म्हणायला लागली. तिच्यासोबत ते दोघंही बसले. तिघं जण मिळून भीमरूपी स्तोत्र म्हणून झाल्यावर ते येणार म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं यांचं म्हणून येऊ द्या आपण बाहेर येऊ. म्हणजे असं म्हणून आम्ही बाहेर गेलो. ॲक्चुअली तेव्हा मला म्हणजे तिने हे नंतर सांगितलं मला ॲक्चुअली, की आम्ही भीमरूपी स्तोत्र म्हणत होतो म्हणून. ती मला दिसली बसलेली. पण म्हटलं मुलं आहेत, येतील बाहेर काहीतरी म्हणतायत. तर म्हणून आम्ही बाहेर आलो आणि प्रसादाच्या रांगेत उभं होतो. प्रसाद वगैरे घेतला आणि चप्पल घालायला म्हणून आम्ही पुढे गेलो आणि ही मुलं मागून आली आमच्या आणि धावत-धावत आली आणि आम्हाला म्हणतात, "त्या आजोबांनी आम्हाला नाव घेऊन प्रसाद दिला." आता आणि त्यांनी घरची नावं घेतली. अथुबाला, वैदू, आम्ही वैदू, अथू कधीतरी आम्ही दोघंच जण म्हणतो ऍक्च्युअली घरामध्ये. आणि रोहित, आता रोहित तर आला होता खामगाववरनं. त्याला बदलापुरात कोण ओळखत होतं? त्याचं नाव कसं माहिती म्हणून त्याने आईला म्हणजे आईला म्हटलं, की "अगं आई माझं नाव कसं माहिती त्या आजोबांना?" "अथू, वैदू ठीक आहे इथे राहतात त्यांचं व्हायचं." अगं ती म्हणाली, "हो, याचं नाव कसं माहिती रोहितचं? त्यांना कोण आहे ते तुझ्या ओळखीचे आहेत का?" म्हटलं, "अगं माझ्या ओळखीचं फारसं कोणी नाहीये इथे." तर तर म्हटलं, "आपण जाऊन बघू तरी या कोण आहेत ते आजोबा?" कोणी असं नावं घेऊन प्रसाद दिला म्हणून आम्ही त्यांना बघायला गेलो. तर ते तिथे नव्हते. मग बाजूच्यांना विचारलं, म्हटलं, "इथे एक आजोबा होते ज्यांनी प्रसाद वाटत होते जे." ते म्हणाले, "असतील मंदिरात." असं त्यांनी मोघम उत्तर दिलं. आणि मंदिरात असतील असं म्हटलं तर आम्हाला अ, नक्की त्याची म्हणजे ओळख पटली, की ते दुसरे कोणी नव्हते. ते महाराजच होते आणि त्यांनी मुलांनाच प्रसाद दिला कारण आम्ही त्या योग्यतेचं नव्हतो. म्हणून मुलांना त्यांनी प्रसाद दिला. कारण बालमन असतं ते फार निरागस असतं. आणि खरोखर अखंड नामस्मरण केलं म्हणजे नामस्मरणाचं हीच महती आहे. महाराजांनीच सांगितली आहे. मी नाही सांगत आहे म्हणजे माझं काय इथे. ते महाराजच सांगतात आहे, की नामस्मरणामुळे आपलं मन शुद्ध होत जातं. निरागस होतं. जसं लहान मुलांचं मन असतं, बालपणी जसं आपलं मन असतं, तसं हळू आपलं मन शुद्ध होतं, निरागस होतं आणि मग रामनामाचं बीज एकदा मनामध्ये पेरलं गेलं, की मग त्याचं अ, अतिशय प्रसन्न वृत्ती आपली राहू लागते आणि समाधान, शांती हे आपोआप आपल्याकडे चालत येतात. तर हे जे आहे रामनामाचं महत्त्व हे महाराजांनी सांगितलं. तर हा महाराजांचा जो संदेश आहे तो आपल्या आपण सगळ्यांनी तो आचरणात आणूया. हेच आजच्या मला असं वाटतं अ, महाराजांच्या संगतीचं फळ म्हणू आपण. कारण एक तास आपल्याला महाराजांची संगत घडली. आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, की महाराजांच्या संगतीत होतो आणि तेही इतक्या पावन पर्वावर. तर असं महाराजांचं चरित्र कितीही वर्णन केलं तरी ते पूर्ण होणारं नाही. सगळं काही सांगणं इतक्या कमी वेळात खरंच शक्य नाही. तरी पण जेवढं जसं जमलं महाराजांनी करून घेतलं तसं आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि अ, हे
प्रवचन पुष्प मी श्री महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि शेवटी एक पद जे मला खूप आवडतं ते म्हणून समारोप करते. माझ्या वाणीला विराम देते. धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणु मात्र ही संशयास थार, काही नाही अणु मात्र ही संशयासी थार, काय वर्णू मी गुणतयांचे न पुरे ही वाणी, काय वर्णू मी गुणतयांचे न पुरे ही वाणी, रिद्धी सिद्धी सदा तयाला जोडिता ती पाणी, रिद्धी सिद्धी सदा तयाला जोडिता ती पाणी, भाविका सेवका देती सुख फार, दवडिती त्यांच्या प्रेमदृष्टीने दुरितांचा भार, दया सिंधू हे समर्थ वाटे रामदास येती, दया सिंधू हे समर्थ वाटे रामदास येती, दीनदास ते उद्धाराया अवतारा घेती, दीनदास ते उद्धाराया अवतारा घेती, नारी नर हे अवघे जाला रामरूप होती, नारी नर हे अवघे जाला रामरूप होती, तिळप्राय मनी भेदची नाही समदृष्टी पाहती, नाथ ते योग्य ते करीती व्यवहार, परिलिप्त नच होती जैसी पंकी अंबर, परिलिप्त नच होती जैसी पंकी अंबर, धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणु मात्र ही संशयासी थार, काही नाही अणु मात्र ही संशयासी थार, जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर. आत्मवंदन नृत्याताई आणि आत्मवंदन प्रज्ञाताई, तुमचं विवेचन इतकं सुंदर, शेवट इतकं सुंदर होतं की त्याच्यापुढे काही बोलायचं म्हणजे खरं तर खूपच काही म्हणजे बोलायला शब्दच नाही. आणि तुम्ही खूप सुंदर पद्धतीने आपलं विवेचन केलं. आणि मारुतीराया म्हणजे समर्थ आणि समर्थ म्हणजेच महाराज, आणि शेवटी जे समीकरण आहे की मारुतीराया म्हणजेच महाराज, खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. आणि परत त्याच्यातून एक शिकलं, जसं की त्यांनी सांगितलं की स्वतःचा खून करणे हे जी त्याची जी परिभाषा होती आणि त्याचं जे विश्लेषण होतं ते खरंच ग्रहण करण्यासारखं आहे आपल्याला, आणि आपलं विषयातलं मन खरंच बाहेर काढण्यासारखं आहे. म्हणजे गरज आहे आपल्याला या सगळ्याची. खूप खूप सुंदर झालं तुमचं विवेचन, आणि तुम्ही ताईंच्या विनंतीला मान देऊन आलात. आणि तुमचं बोलणं नेहमीच सुंदर असतं, दरवेळेलाच आम्हाला आवडतं सगळ्यांना. तुम्ही परत या, एक छान आणि गोष्टी रूपात तुम्ही ते मांडलं, त्यामुळे ते जास्त पटकन कळलं. खूप खूप धन्यवाद तुमचे, खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. नमस्कार ताई. तुम्हाला ऐकायचं की तुम्हाला बघायचं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर पडतो. इतक्या सुंदर तुम्ही आहात आणि अप्रतिम छान बोलता. आजही तसंच होतं. आणि जे पहिलं तुमचं वाक्य होतं की हा पुढचा तास आता आपण गोंदवलेकर महाराजांच्या सोबत आहोत, तर तसंच झालं. आम्ही हा पूर्ण 1 तास महाराजांबरोबर होतो आणि ती ऊर्जा आम्हाला सगळ्यांना जाणवत होती. अगदी निःशब्द करून टाकणारं हे आजचं प्रवचन. मला वाटतं जर कोणाला बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल, तर आपली खिडकी उघडून ताईशी तुम्ही बोलू शकता. मी माझं बंद करते. खूप छान, अगदी खूप छान. धन्यवाद. खूप छान. मी महाराजांचीच आहे. आमचं घर महाराजांचंच आहे. उद्या महाराजांची जयंती असते आमच्या घरी.
हा, अरे वा, मस्त. हो, खूप खूप छान छान, खूप सुंदर. छान. गुरु भगिनी, दंडवत हो. तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्याच जणी महाराजांच्याच आहेत, कारण सगळ्या ध्यानधारणेत आहेत. हो मस्त वाटतंय. हो, हम्म. हे गुरुतत्व इथून तिथून सारखंच आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हम्म. छान. धन्यवाद. महाराज करून घेतात, बोलवतात आणि महाराज आहेत. अगदी दादा आहेत. अगदी करून घेतात. हं, हं. छान छान त्यांनीच छान, आवडला अगदी. आणले. खूप चांगला प्रयत्न हम्म. केलाय तुम्ही. हो, प्रयत्नच होता हा, खरंच. हो कारण हो, छान. शक्यच नाही महाराजांचं चरित्र आपल्यासारख्यांनी हो पूर्ण. हो, श्रीराम. महाराजांचे आशीर्वाद आहेत अगदी. छान सुंदर. हो, थँक खूप धन्यवाद. हो हो, आपण छान छान. छान वाटलं. ताई रामनवमी ताई असते खूप महाराष्ट्रात, सुंदर, सगळं खूप महाराज. अप्रतिम. 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी आपण समर्थांची दासनवमी इथे साजरी करतो ऑनलाईनच्या माध्यमातून. तर आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत येईलच, पण काही मंडळी नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी याच लिंकवर याच वेळेत 4 ते 5, 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी कृपया अवश्य यावं ही नम्र विनंती. कोणाचे हात वर असतील तर ठीक आहे, नाही तर ताई आम्ही त्यांनी काय लिहिलं हे आपल्यापर्यंत जरूर पोहोचव. हं? जय श्रीराम. जय श्रीराम. जय नमस्कार जय ताई. रघुवीर. नमस्कार. हा, बोला. जय श्रीराम. हा. नाही, छान श्री झालं उद्याच्या महाराजांच्या जयंतीच्या वेळेला हे नेमकं ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं अगदी. हो मी आणि पहिल्यांदा जॉईन केलं हे तुम्हाला. हा, ग्रुपवर लिंक आली होती, त्यामुळे छान, नक्कीच आवडेल मला इथून पुढे ऐकायला पण. खूप छान अगदी. छान छान. खूप खूप धन्यवाद, मनापासून नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. हा. नमस्कार ताई, मी बोलू? बोला ताई. हा, ताई खूप सुंदर विवेचन, डोळ्यात अगदी पाणी आलं. पण मला एक विचारायचं होतं, गोंदवलेकर महाराज तुम्ही समर्थांचे अवतार म्हणतात, मग गजानन महाराज पण समर्थांचे अवतार आहेत ना? हा, म्हणजे गुरुतत्व इथून तिथून सारखंच आहे, म्हणजे पण हं. ते अंश रूप असतं आणि पूर्ण रूपाने असतात. म्हणजे ओके. हा, म्हणजे ते अंश रूपाने त्यांच्यामध्ये त्या वेळापुरती अवतरले. जेव्हा बरं, बरं. असं, असं. त्यांना हां, हां. त्यांच्या भक्तासाठी ते उतरले त्या वेळापुरता. पण ओके. चरित्र जे म्हणाल तर गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणजे समर्थांनी पुढचा अवतार घेतलाय. तो हां, गोंदवलेकर हां. महाराज. तिथे कसं असतं म्हणजे आता एक जर सद्गुरू असतील तर ते दुसऱ्यांच्या रूपात तेवढ्यापुरते दर्शन देऊ शकतात. म्हणजे कसं झालं की महाराजांनी देह ठेवला. तर तेवढं तुमचं शंकांचं निरसन म्हणून सांगते, की महाराजांनी देह ठेवला. त्यानंतर त्यांनी देह ठेवायच्या आधी त्यांना पुण्यालाच एकानी, त्यांचं नाव नाही आठवत आहे आता मला, त्यांनी बोलावलं होतं आपल्या घरी, की भाजी भाकरी खायला या म्हणून महाराजांना. तर महाराजांनी आश्वासन दिलं होतं, की मी येईन. आणि महाराज एकदा शब्द दिला, की ते पाळतात. सद्गुरू कधीच आपला शब्द मोडत नाही. तर त्यांनी पण काय झालं, की महाराजांनी देह ठेवला आणि ते त्यांचं जाणं राहिलं. तर एक दिवस ब्रह्मानंद महाराज गेले आणि त्यांना म्हणाले, "भाजी भाकरी खायची राहिली आहे ना तुमच्या घरी? मी म्हणालो होतो तुम्हाला, की मी येईन. तर मी आलोय भाजी भाकरी खायला." म्हणजे काय, की समर्थ आणि म्हणजे त्यांच्या रूपात महाराज गेले. हं. ब्रह्मानंद महाराजांच्या रूपात. म्हणजे असे एखाद वेळेस रूप घेऊन समर्थाचं आपल्या आपल्या हां. भक्ताचं तेवढ्यापुरते सांत्वन करायला किंवा त्याच्या ह्याच्यासाठी जाऊ शकतात. ते ते थोडं वेगळं आहे. आणि पूर्णपणे बरं. अवतार असणं ही गोष्ट वेगळी. तर महाराज हे पूर्णपणे अवतार होते. म्हणजे महाराजांनी, मी तर कितीतरी वेळा माझ्या मनात येतं, की महाराजांनी जर शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं असतं ना, तर खूप छान लिहिलं असतं. पण ते त्यांचं त्यावेळेचं काम नव्हतं. म्हणून त्यांनी ते केलं नाही. कारण हं. स्वस्वरूपाला धरूनच काम केलं, जेवढं शक्य. त्यांना तर हां. मग मागचा जन्म तर आठवतच होता ना, मगाशी जसं मी म्हटलं, की "बहुनेमे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तानि अहं वेद सर्वाणि." मी ते सगळे जाणतो. जाणत असून पण तसं काम केलं का? ते चरित्र लिहिलं का? किंवा तसं नाही. हं, पण हं. हे असतं. ते मग समर्थांचं म्हणजे असं असतं. हां. त्यामुळे कळलं, सगळे संत कळलं. खरं तर एकच आहे. खूप छान हां. कळलं. श्रीराम, श्रीराम. धन्यवाद ताई. श्रीराम. खूप छान. हो, तुम्ही हो. परत असू दे. यावं नक्की. आणि परत आम्हाला ज्ञान द्यावं नक्की. नाही, महाराज बोलावून घेतात हो, मी कोण बोलणार आहे. महाराज बोलावून घेतात, ते त्यावेळेसपर्यंत येतात, तिथे असतो तेव्हा. त्याच्यातून बाजूला झालो ना त्या गादीवरून, या गादीला नमस्कार करूनच बसतो आम्ही. त्या गादीवरून जर बाजूला झालो, तर मग आम्ही आमचं म्हणजे त्याच्यात काही नसतं मग. ते सगळे एकच असतात. ती गादी आणि ते महाराज त्यांच्याशी एकरूप झाल्यानंतरच ते सुचतं. खूप खूप धन्यवाद ताई. श्रीराम, श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.